जय हिंद, जय महाराष्ट्र. कैलासवासी मेजर बंडू तत्वा जाधव फाउंडेशन चॅरिटेबल. काही काही गोष्टी अशा असतात समाजामध्ये की ते फार बोलणं जरुरी आहे. ज्यांच्या घरात मुले आहेत त्यांना स्थळ येतात आणि त्या स्थळाविषयी बरेच काहीतरी मागण्या केल्या जातात. आणि खास करून मराठी समाजामध्ये बोलताना मुलगीचं पॅकेज विचारलं जातं पहिल्यांदा. मुलगी कुठं नोकरी करते, जॉब करते हे विचारलं जातं. जरुरी आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. पण पॅकेज चांगला असेल, पैसे कमवते का, ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी तुम्हाला पाठीमागे घेऊन चालल्या. तुम्ही ज्यावेळी जॉब करता त्यावेळी 40,000 50,000 तुम्हाला पण पेमेंट असते आणि मुलगीला पण तेवढंच पाहिजे ही अपेक्षा तुमची असते. लग्न, जीवन ह्या गोष्टी बाजूला असतात आणि पैसे, समाज हा गोष्टी वेगळा आहे. आपण जर बोलायचं झालं तर समाजात ज्या काही आपण चुका करायला लागलोय, या समाजाला आपण पाठीमागे घेऊन चाललोय, ह्याचा कधी कधी विचार करत जा. मुलगी पाहिजे तर घरात ती संस्कारी पाहिजे, तिने आई वडिलांची आमच्या सेवा केली पाहिजे, नोकरी पण केली पाहिजे, जॉब पण केला पाहिजे, पैसे कमवले पाहिजे, जेवण पण बनवलं पाहिजे, मुलं पण काढली पाहिजे. म्हणजे सगळंच काही तिच्यावरच आहे का? या स्त्री समाजामध्ये शोषणचं पात्र आहे का? या सगळ्यांच्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करा आणि पॅकेज न विचारता समाजामध्ये ज्यावेळी जुनी माणसं होती त्यावेळी 10-10 पोरं मुलं त्यांना अपेक्षा नव्हती, पण 10-10 मुलं व्हायची. त्यांना ज्ञान नव्हतं पण सांभाळायची ताकद होती त्यांच्याकडे. ते कधीही म्हटले नाहीत की माझ्या बायकोला नोकरी केली पाहिजे, शेतात आलं पाहिजे. ते सांभाळत होते, त्यांच्याकडे ताकद. पण आज का नाहीये? कारण आमचं 2 रुपये जर आपण कमवत असेल तर 10 रुपये आपण खर्च करतो. एक मी परवा बघितलं की समाजामध्ये ऑफिसला चाललाय, त्याला मी पेमेंट विचारलं किती आहे, 25,000. आणि तो कशावर चाललाय? बुलेटवरती. मी म्हणत नाही तुम्ही शोक पुरे करू नका, पण त्या बुलेटचा खर्च एवढा तुम्ही वापरताय. चला ऑफिसमध्ये गेला, 1 दिवस ठीक आहे, 2 दिवस ठीक आहे, पण तुम्ही कोशिश करा की पैसे कसे वाचले जातील आणि आपण त्या संकटातून कसं बाहेर येता येईल. मुलांनो, हात जोडून विनंती आहे तुम्हाला की तुम्ही पॅकेज हे ते घरदार करून तुम्ही कधीही लग्न करू शकणार नाही. तुम्ही असेच राहणार, वय वाढत जाणार, त्याच्यानंतर कुणी मुली तुम्हाला देणार. तर समाजामध्ये जर मुली पाहिजे असतील तर पॅकेज विचारू नका. मुलगी पाहिजे असेल, ते संस्कारी आहे का, ते असं आहे का, तुम्हाला काय माहित आहे संस्कारी आहे का नाही? तुम्ही त्याचा अभ्यास केलाय का? या तुम्ही जर रिलेशनशिप मध्ये असाल तर तुम्हाला माहिती नाही का ती मुलगी कशी आहे? म्हणून का लग्न होत नाहीत हा जर विषय असेल तर का होत नाही ह्याचा अभ्यास तुम्ही पहिला करा. त्याच्यानंतर समाजाला पुढे सुधारायचा प्रयत्न करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.